हल 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 धन्यवाद। या ठिकाणी पाडावी मुलाने नोटेशन, प्रार्थना नोटेशन आणि तत्पूर्वी बरंच काय नाही काय बोलले, 100% त्याची परतफेड हे नक्कीच करणार। पण या ठिकाणी सन्माननीय आमचे परममित्र सन्माननीय बुवा केदारजी कदम या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं एकदम जोरदार टाळ्यांनी स्वागत आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे परममित्र सन्माननीय शुभमजी पाळेकर, त्यांचं देखील एकदा जोरदार टाळ्यांचं स्वागत झालं पाहिजे। त्याचप्रमाणे या ठिकाणी ईश्वरी आणि तस्मईचे आजोबा सन्माननीय सुप्रसिद्ध आंबा बागायतदार सन्माननीय श्री चंद्रकांत राणे शेठ यांच्याकडून हे 501 रुपयाचं बक्षीस आले, त्यांच्या वतीने स्वीकार करतील। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। त्याचप्रमाणे तस्मईचे काका यांच्याकडून हे 101 रुपयाचं बक्षीस आले, मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय। धन्यवाद धन्यवाद। 100% परतफेड पाडावे गोहाची करणार, काय टेन्शन नाही, डोंट वरी बी हॅपी। बराच काय नाही काय बोललास आणि बोलू भया, त्याच्यामुळे तुम्ही बोललास त्याचा काय मला तेवढा वाईट नाही वाटणार, पण त्याची परतफेड मात्र 100% करणार। फक्त आताच 6 जून छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, त्यासाठी गाणं म्हणता येईल, कारण आपल्या महाराष्ट्रात 3 पायऱ्या आहेत। आपल्या महाराष्ट्रात 3 पायऱ्या आहेत, 2 पायऱ्या आहेत त्या भक्तीच्या आणि तिसरी पायरी आहे ती सेवेची। 2 पायऱ्या आहेत त्या पंढरपुरात पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला जात असताना त्या ठिकाणी पहिल्यांदा चोखोबांच्या पायरीवर मस्तक ठेवावं लागतं आणि चोखोबांचा भाव धारण करावा लागतो, कारण माझे चोखोबा काय म्हणतात की नदी डोंगा परी नीर नाही डोंगा, काय भुलला सिवरली या रंगा, ऊस डोंगा परी रस नाही डोंगा, काय भुलला सिवरली या रंगा, चोखा डोंगा परी भाव नाही डोंगा, काय भुलला सिवरली या रंगा। चोखोबांचा भाव धारण करावा लागतो आणि त्यानंतर माझ्या नामदेव महाराजांच्या पायरीवर मस्तक ठेवावं लागतं, कारण नामदेव महाराज म्हणतात की वैकुंठाचे आम्हा नको धाडवरी, वास रे चरणाजवळी सर्व काळ। हे परमेश्वरा, मला वैकुंठाला नाही जायचंय, तुझ्या चरणाजवळ पायरीचा चिरा करून ठेव, का तर उद्या लाखो भक्त तुझ्या दर्शनासाठी येतील। या 2 पायऱ्या भक्तीच्या, या 2 पायऱ्या भक्तीच्या आणि तिसरी पायरी आहे ती येथील प्रत्येक तरुणानं लक्षात घेतली पाहिजे, कारण तिसरी पायरी आहे ती सेवेची पायरी। ती तुम्हाला फक्त आणि फक्त रायगडावरती गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी काही अक्षर कोरलेली आहेत, ती अक्षर आपल्याला संदेश देतात की सेवेची एक ठाई तत्पर विरोधी इंदुलकर, ज्यांनी पूर्ण रायगड बांधून काढला आणि राज्याभिषेकाच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला विचारलं की तुम्ही पूर्ण रायगड बांधून काढलात, मला तुम्हाला काय हवं? त्यावेळी त्या हिरोजी इंदुलकरांनी उत्तर दिलं की महाराज, फक्त आणि फक्त मला एका दगडावर नाव कोरायची अनुमती द्या। त्यावेळी महाराज म्हणतात की असं का? त्यावेळी हिरोजी सांगताय की महाराज, ज्या ज्या वेळेस तुम्ही रायगडावरती असाल आणि ज्या ज्या वेळेस तुम्ही जगदीश्वराच्या दर्शनाला जाल, ज्या ज्या वेळेस तुम्ही जगदीश्वराच्या दर्शनाला जाल, त्या त्या वेळेस तुमची पावलं त्या पायऱ्यांवर पडत राहतील आणि त्या जर एका पायरीवर माझं नाव कोरलेलं असेल तर तुमच्या पायाचे पायहुल माझ्या नावावर म्हणजे माझ्या मस्तकावर सतताभिषेक करत राहील। राजा एवढंच भाग्य फक्त पत्रात टाका। ते हिरोजी इंदुलकर होते म्हणून बुवा रायगड बांधून काढले, बरोबर ना? आताच्या जमान्यात तर होणार नाही आणि शक्यही नाही, म्हणून ही तिसरी पायरी, ही सेवेची पायरी, ही प्रत्येक तरुणाने लक्षात घेतली पाहिजे, कारण जगावं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकावं आणि मरावं कसं हे छत्रपती संभाजी महाराजांकडून शिकावं। म्हणून स्वराज्याच्या रक्षणासाठी, स्वराज्याच्या रक्षणासाठी महाराष्ट्राचा पाया
चिरपुटकर साहेब सन्माननीय देसाई यांच्याकडून हे 101 रुपयाचं बक्षीस आलंय आणि त्यांचं म्हणणं आहे की पोवाडा झाला पाहिजे. 100% तुमची फरमाईश ही पुरी करणार. फक्त या पांडुकुळ जर धरून हल्लाच ना खैसून त्याचं वय झालं होतं म्हणजे तुमचं बाकी कोण आहे काय बोला मग विजय सरकी तलवार हे आता बोललं हे मग काय बोलतं ते तुझा कळणार नाही झाला. काय म्हणता बायको बायको म्हणा कोणाची बायको म्हणा खऱ्यापर्यंत आणि झील म्हणा स्मशानापर्यंत. अग्नी कोणते अग्नी कोण अग्नी कोणते शेजारी कोण अरे तुझा डोका फिरला वडील नाही ना चालू झाले होते किंवा बायको ही दरवाजापर्यंत त्याच्यानंतर समाज स्मशानापर्यंत समाज आणि अग्निदानापर्यंत मुलगा आणि त्याच्यानंतर फक्त आपला कर्म ह्या परमेश्वरापर्यंत. तुझा डोका फिरला हे आता काय त्या माई घेऊन काय भाजला होतं ती काय बरोबर रे बाबा. आणि काय परत काय नाही काय बोलत तुझा म्हणजे माका भले ती बिदाडी नाही दिल्याने तरी चालत पण बरोच येऊ बकरो बऱ्याच दिवसांत गावं पण काय होता हो कसं विषय मी बोलाय त्याबद्दल काय विषय नाही. आता युट्यूब चालू आहे आणि दुसरा म्हणजे काय तुला झालं काय म्हणजे ताणपूर नाही तो आणि लावलं ते मध्येच काहीतरी त्यांचा तिकडे वेगळा चालू हा बहुतेक म्हणतात ते शिल्लक होत चिमट्यावर पण कोणाचं तरी लक्ष असणार ती तिच्या असणार. खरोखर काय अनुभव माहिती प्रत्येकाला आपल्या ज्ञानाची घमेल असते. प्रत्येकाला आपल्या ज्ञानाची घमेल असते पण आपल्याजवळ किती घमेल ह्याचा ज्ञान नसतं. त्याच्यामुळे काय बोलताना शब्द आणि पेरताना बी कोणता पेरता ह्याची पडताळणी करणं गरजेचं असतं. कारण परतावा तोच भेटता जो आपण पेरता बरोबर ना. त्याच्यामुळे दुसऱ्याच्या झाडांची कचरो टाकण्याची जी तुझी पद्धत आहे ती जरा सोडून दे. कारण तुला झाला कसा माहिती ऐ सावकाराची ऐ तुझी सावकाराची आणि तुला चोर मोरायचा. त्याच्यामुळे काय बोलतात काय शब्द बोलतात ते जरा वाच. मग पुत्ररत्न म्हणत होता पुत्ररत्नाचा लाभ झाला. तुझी जीभ झाली का झाड ती जरा घासून घासून काय मांडलं आणि त्याच्यानंतर आणि दुसरी गोष्ट जरा मला डोळे चांगले असतील तर मला सगळा चांगला दिसतात आणि जी मना गोड असा तर मनात आपण सगळ्यात गोड लागतात. तुझी आधी घासून घेती हे आता काय तुझा तुम्हाला असा किती झाला आता तुझ्यावर खात कशी पडली केसर आंब्याची पडली आहे. काय म्हणा माका म्हणता एक वेळ मला केस गेलेले असावे पण केस कामात नाही गेलेली नसावी. म्हणजे मी काय कोणाला मर्डर बघून आता करा याचा काय ह्याचा सांगता म्हणजे फरार कापावतो काय सांगणार रे बाबा हे बघ विचारा थोडंफार तरी विचारा ना रिपोर्ट विचारा आपला काय म्हणजे मोठे पण नाही पण तू तरी विचारा तू असं काय एकदम म्हणजे एखादा वासरू कसा बाहेर पहिला पाऊस पडला ना कानात वारा गेला मग आता एका थोबडा बदला व्यसन घाला तुम्ही तू पाठच्या पाठी नाही हो. आणि आता जर कसं पावसाचं सीझन आहे त्याच्यामुळे एक गंमत म्हणजे जबरदस्त ह्या 2-3 दिवसाचीच गंमत आहे. काय झालं पावसाचं सीझन चालू झालं आता पेरणीची कामं चालू झाली. गेल्या वर्षी ट्रॅक्टर जाऊन एका ठेवलेलो
आणि गेल्या वर्षी ट्रॅक्टर ठेवल्याच्या नंतर काय झालं, तो चालू होईना हो. ते दोघजण होते, ते नाईन्टी वाले, ह्यांनी टॅग बनवल्याने आणि ट्रॅक्टर जो चालू होत नाही होतो म्हणून तो ट्रॅक्टर ह्यांनी नाईन्टी मारता खोलू घेतल्याने ट्रॅक्टर अगदी खोलून झालो. 90 संपली, पण नंतर चढत गेल्याबरोबर पुन्हा कसा या जोडू जाय ह्या त्यांना माहिती झालं. ह्या आता करणार काय, या मिशन कम्प्लीट करायचं कसा. शेवटी मग दोघा कमीपणा घेतल्याने आणि दोघांनी आपचा जोड भेटत. आता उतरल्याशिवाय ह्या परत काय जोडू नको हा. त्याच्यामुळे ती उतरल्याच्या नंतर ते मी येऊन ट्रॅक्टर जोडले. पट्टो खाली त्याचा टाक याच्या काही माहिती राहणार. म्हणजे ही पेरणीच्या याची आताची गंमत आहे. बाकी तुझा बरा मला पुसो तुझं लाल झालेलं कोणी निल्यानं वाटतं. मधल्या काळात लय फेमस होतो योगी पाडावं म्हणजे लाल पुच्यावाला. आणि काय सांगणार लग्नाचं काय बराच काय नाही काय बोलवलं होतं, असं काय विषय नसतं. तुझी 2 लग्न झाली ती सांग ना तू. ती हे आता ह्यांका सांगायचं तेवढं वाईट वाटत पण सांगते लहान नाही कशी वाटत असो. लग्नाचा ऐकावा रेशमीचा काय घेऊन बसला. रेशमीचा ह्याची 2 लग्न झाली, पहिलं लग्न केल्या म्हणजे वाईट वाटून घेऊ नको. कुटी पण थोडक्यात खरी पहिला लग्न केल्या ती होती शाळा मास्तरी. आणि बाबू तू ऐकून समाजता तुका पुढचा माझ्यापेक्षा समाजता पण लय थंड गेली का म्हणतात झाला बाबा. म्हणजे पहिल्याचं लग्न केलं ती होती शाळा मास्तरीन आणि तिची एक सवय होती की दिवसभर जा काय शाळेत ती शिकली पोरांका ती रात्री झोपताना दाबडायची. झाला बाबा लग्नाची तारीख ठरली, लग्न झाला. दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची महापूजा. ह्यानं जवळजवळ त्या लग्नात 7 ते 8 लाख रुपये गुलामान खर्च केल्या आणि त्याच खर्चाच्या ह्याच्यात तो कुचो पण गेलो काय कर्ज 8 लाख रुपये खर्च केल्या. आणि लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची महापूजा. ती आपली ह्यो पाहुणं येलो त्याच्या पाया पड, तो पाहुणं येलो ह्याच्या पाया पड, नारळी पाया पड, असा दिवसभर पाया पडता पडता शेवटी हैराण झाले हो दोघांना जण. आणि झाला 12-12:30च्या सुमारास ह्यांका दोघांका आतमध्ये खोलीत ढकलले. म्हणजे काय वाईट बोलणार नाही, त्या दोघांका आतमध्ये ढकलले आणि खोलीत. आणि ती दमलेली हो, शेवटी ती जे खाटवर ते बसली दमलेली ती थेट झोपली. झोपल्याबरोबर 12:30-1च्या सुमारास ह्यो मामा गेलो आणि साधारण हात टाकून जाणार, हात टाकणार तो सर्दी जाबडूक लागली. हे कुणी कुणाच्या दप्तरात हात घालू नये, कुणी कुणाच्या दप्तरात हात. ह्या मला एवढा काय 7-8 लाख रुपये खर्च केले, कुणी कुणाच्या दप्तरात हात घालू नये. थोडं वेळ गेलो, साधारण 3:30-4च्या सुमारास परत मामा टाळावलं, परत हात टाकून जाणार, हात टाकणार ती परत दाबडोक सुरुवात केली. हे कुणी कुणाच्या दप्तरात हात घालू नये, कृपया खडवात मध्ये घ्या, खडवात मध्ये मला 8 लाख रुपये खर्च केले ह्या पोरांचा खडवात मध्ये जमणार नाही. जवळजवळ 6 वर्षांनी ही परिस्थिती याची अशी चाललेली होती. त्याच्यामुळे बिचो लहान होतो ह्याचं पण नाही सोडलेल्या तिला. 6 वर्षांनी तिला दिल्या सोडून ह्यानं दिल्या नसती का सोडून, म्हणजे ह्याचं घसटपोटच झालं होय ना, घसटपोटच झालं. हा कसा झाला बाबा. झाल्याच्या नंतर 5-6 महिन्यांनी टीका सोडल्या आणि 5-6 महिन्यांनी दुसरं लग्न जमवल्या. आणि दुसरं लग्न जमवल्यावर ती होती कॉल सेंटर मध्ये कामात आणि तिची पण तीच सवय, दिवसभर जा काय त्या फोनवर बोला तर रात्री जाबडायची. आणि लग्न झाला दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची महापूजा. त्या लग्नात जवळजवळ 8 लाख रुपये खर्च. त्यामुळे तो शाप देतो नाही शोधवाणी कर्जात त्या झाला बाबा.
दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची महापूजा, ह्याच्या पाया पड त्याच्या पाया पड, पाया पडून पडून ती हैराण झाली आणि 12-12:30च्या सुमारास ह्या दोघांना खोलीत ढकललेली आणि ती पण दमलेली हो, ती काही बसली काही ती झोपली. 12:30 वाजता हो मामा परत हात टाकून जाणार, हात टाकणार तो ती पण जाबडोक लागली. अभि शिवक सभी लाईने व्यस्त आहे. ह्यामध्ये मला निदान थोड्या वेळा तरी सांगता थोडं काय करा म्हणून. ट्रॅफिकवाले हसतो. थोडं वेळ गेलो मी परत 3-3:30च्या सुमारास परत टाळवलो, परत टाकलो. अभि शिवक सभी लाईने व्यस्त आहे, कृपया थोडी देर वाट काहीतरी, तोपर्यंत लाईक करा, सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबायला विसरू नका. नाच करते का? अहो हैराण झालो ना, पण आता शेवटी भाई समजने वालों की भाषा है वो, तू कहाँ से नहीं आ गया. असो तो विषय बस ठीक आहे ना. उतारली माझी खार उतारली दिसता माझी खार उतर, आपण तुझी कालवी जर चढवलंय तरी उतरवती नाही आहे. कसा काय एरंडला काय समजतच नाही. त्याचा वाटलं दिसता असं म्हणजे काय तरी ह्याचं काय नाही. ठीक आहे बाबा घ्या. वाव बाबा घ्या म्हणजे हे का खरंच बाबा नाही ना. बाबा घ्या साहिल विकास स्वप्नील. पैसा पडलं. हो याच्यानं कोण हो नाव सांगा. साहिल विकास स्वप्नील यांना नारायण यांच्याकडून 150 रुपयाचं बक्षीस संघटनेच्या वतीने स्वीकार यांच्याकडून 150 रुपयाचं बक्षीस आहे. मंडळाचा स्वीकार करतोय. धन्यवाद धन्यवाद काय अभवानुभवता सांगण्यासारख्या आणि बोलण्यासारखी रात पडली आहे. पण असं काही विषय नाही. आणि सध्याचं हे कलियुग म्हटल्यानंतर बुवाने सांगितल्याप्रमाणे, कारण कलियुग कसं आहे की एका हाताने जीभ आणि दुसरा हात लिंगावर, या दोन गोष्टींवर ज्यानं संयम ठेवला तो या कलियुगात तारून जाणार आहे. पण कलियुगात असा की तुम्ही तेवढे खोटे बोलाल तेवढं तुमका समाधी मानणार. आणि एखादं खरं जर बोलत असत ना तर ते का खायच्या थेट चौकीत राहणार. काय म्हणून आताची काय परिस्थिती झाली आहे. कॉक्रोच बरोबर ना बाबा. कारण असो हे विषय लांबचे, पण तुझ्यासाठी एक गाणं म्हणते. कारण तू फक्त शेवटचे हसत राह. तस्मयचे आजोबा सन्माननीय बाबूरावजी कदम यांच्याकडून हे 501 रुपयाचं बक्षीस आहे. मंडळाच्या वतीने यांचे पण 501 रुपयाचं स्वीकार करतोय. धन्यवाद धन्यवाद. आणि आमचे गडबड नाही ना काय तुमची. ठीक आहे फक्त 5-10 मिनिटं जरा लक्ष ठेवा. मग खुल्याचं काय का ऐका तुम्ही. एवढं नाही बाबा तुका कळू म्हणत आहे. मी खुलो तू मोठं छान फक्त जास्त कान करू लागतो बाबा. कारण खरोखर तुझा आवाज एवढं मॅच होता का तुका कान करायची गरज आहे. असं काय येऊ रागा नाही बघता टोपे होऊन गरज आहे तुला बाळा. सन्माननीय दिगंबर घाडी
सन्माननीय पकवाजवादक दिगंबर घाडी यांच्याकडून 101 रुपयाचा बक्षीस आलंय मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय. आणि सन्माननीय हे पकवाजवादक दिगंबर घाडी आज बरीच वर्ष झाली विलास राणेबुवांना साथ करतायत. तसेच त्यांची कोरस मंडळी तुमची ही साथ अशीच कायमची राहो अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. एका जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. शेरणी शिकारी मी बावळा ससाग, तू शेरणी शिकारी मी बावळा ससाग.
बजरंग. ठीक आहे. या ठिकाणी रूपाचा ध्यानाचा अभंग घेतला. ओके, तुम्ही बिंदास बोला. भाई मी बिंदास काही तरी काय विषय फक्त एवढा की या महिला या पद्धतीत काय त्या बोला. सन्माननीय आमचे गोवा विलाजी राणे यांचे मामा भास्कर नलावडे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडून हे माझ्यासाठी 101 रुपयाचं बक्षीस आहे. मुलाच्या वतीने स्वीकार करतोय. थोडी माझी लेवल कमी घ्यावं.